नमस्कार मंडळी, आज आपण मटार बीटरूट कटलेट करणार आहोत। त्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, अर्धे बीटरूट घेतलेले आहे आणि मटारही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं, म्हणजे खिसूनही घेतलं तरी चालतं। मग मी त्यामध्ये 4 चमचे रवा आणि 4 चमचे तांदूळ पीठ घातलेलं आहे। त्यामध्ये आले लसूण मी ठेचून घातलेले, म्हणजे चवी छान लागते। आणि आता आपण त्यामध्ये मसाला बघूया। अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। हे कटलेट खूपच पौष्टिक असते, मुलांनाही खाण्यास खूप छान लागते। अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे। लाल तिखट आपल्या चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण मिक्स करून गोळा करून घ्यायचं आहे। हव्या आकारात कटलेट करून घ्यायचं आहे। रव्यामध्ये आपण डीप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शालो फ्राय करायचे आहे। आपले कटलेट खूपच छान लागतात बरं का, खूपच आहेत पौष्टिक। थँक्यू। लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का।